निवडणुका जवळ आल्या की शेतकऱ्यांवरती आश्वासनांचा पाऊस पाडला जातो। याच निवडणुकांविषयी शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहोचली हिंगोलीमधील हळद मार्केटमध्ये हळद विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना निवडणुकांविषयी नेमकं काय वाटतंय, त्यांना कोणती आश्वासनं सरकारने दिलेली होती हे जाणून घेतलेलं आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। आपल्या देशाचा जो महत्त्वाचा कणा आहे तो म्हणजे शेतकरी आहे। भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या लोकसभेच्या निवडणुकांबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपण आहोत हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये। या ठिकाणी हे सगळे शेतकरी आहेत, हळद विक्रीसाठी घेऊन आले आहेत। ह्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, काय वाटतं तुला, मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये काय काय बदल झालेत आणि आता तुला काय वाटतं कुणाला मतदान करायला पाहिजे? आम्हाला वाटते की मोदी सरकारच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला फक्त हळदीला भाव मिळत आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीन, तूर याला बाकीला कुठल्याही प्रकारचा भाव नाहीये। मग समाधानकारक आम्ही भावामध्ये नाही। काय वाटतं तुम्हाला, मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळामध्ये कसे कामं झाले आहेत आणि कोणाला मतदान द्यायला पाहिजे? काय मोदी सरकारने फक्त जे की ते आपल्या याच्यामध्ये बोलले होते, जशी घोषणा केली होती स्मार्ट सिटी हे ते तर काहीच केलं नाही। पण विशेष म्हणजे आपला कृषी प्रधान देश आहे। या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यासाठी आज बघताल तर काही नाही। आज खताचे भाव 10 वर्षाखाली जे की 200-300 होते, आज 1400 ते 2000, 2500, 3000 पर्यंत गेलेले आहेत। आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव ज्या 10 वर्षाखाली सोयाबीन 3000, 2000, 2-2500 होती, ती आज 3000 विकत आहे। तुम्ही काँग्रेस सरकारचाही काळ बघितला, भाजप सरकारचाही काळ बघितला, काय बदल वाटते बरं? मोदी हटाव पहिले मोदी साहेबांना कामं केलेत। मोदी साहेबांना फक्त आता हे निवडणुका आल्या, गेलसाळीची 5,500 रुपये क्विंटल हळद विकली। आता मतदान जवळ आली की आता ही गेलसाळी शेतकऱ्याचे कमीत कमी 95% हळद विकल्या, राहिल्या व्यापाऱ्याच्या, मग भाव वाढवले। आता मतदान आलं म्हणून आता भाव ठुले। आता हे लोकसभा संपल्या की भाव 100% कमी होणार। भाव रास्त होते पहिले, आता कसं व्हायलंय, सीझन आले की शेतकरी माल विकून विकून टाकला तो भाव पुढे भाव मग वाढवायलेत। आता तुरी होत्या पहिले किती 8,000 विकल्या, आता 12,000। आमच्या तुरीच नाही राहिल्या, काय विकणार आम्ही? आता गरज आहे ना आम्हाला पैशाची, तर आता गरज आहे तो आम्हाला भाव सारखा ठेवा पाहिजे ना। आता हळद आता काय, आता समजा जेव्हा गरज आहे तो आता कमी केलंय, उद्या तिसरे केला पैसे की आमच्या काय काम पडणार? शेतकऱ्याकडे माल असते तो भाव माल असते तो भाव नसतो। कॅमेरा पर्सन आकाश, माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।